गुढीपाडवा अर्थात हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस। हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो। पण गुढी कशी उभारावी, ती कशी पुजावी आणि कधी उतरवावी, तसंच गुढीपाडव्याला काय काय करावं याबाबत शास्त्र काय सांगतं, चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस शालिवाहन शकाचा पहिला दिवस असल्याचं तुम्ही वाचलंच असेल। या दिवशी कुटुंबातल्या सर्व स्त्री पुरुषांनी पहाटे उठून स्नान करावं, तत्पूर्वी घर स्वच्छ करावं, मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढावी, दाराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे, वडीलधाऱ्या व्यक्तींनी घरातल्या देवांची मनोभावे पूजा करावी, आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी धुवून स्वच्छ करावी, तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र किंवा नवीन वस्त्र बांधून सुवासिक फुलांची माळ बांधून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा गडू पालथा घालावा। नंतर सर्व कुटुंबियांच्या उपस्थित गुढी उभारावी। याला शास्त्रामध्ये ब्रह्मध्वज असं म्हटलं जातं। गुढीला कडुलिंबांची पानंही बांधावी, त्याचबरोबर गाठींची माळ, साखरेची माळही अर्पण करावी। नंतर गुढीची मनोभावे पूजा करावी। पाठोपाठ कडुलिंबाची कोवळी पानं वाटून त्यात मिरी, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ हे सगळं घालून मिश्रण तयार करावं आणि हा प्रसाद सर्वांना थोडा थोडा द्यावा। कडुलिंब खाणाऱ्यांचे शरीर तेजस्वी बनते, निरोगी राहते। नंतर गावातील राम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचं कुटुंबियांसमवेत दर्शन घ्यावं। परंतु मंदिरात जाणं शक्य नसल्यास घरातील रामरायाच्या प्रतिमेलाच नमस्कार करावा, हार घालावा। गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होतं। ही नवरात्र देवीची आणि रामाची नवरात्र म्हणून साजरी केली जातात। रामनवमीला हे नवरात्र संपते। गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी नवीन पंचांग बाजारातून विकत आणावं, त्याची गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षफल सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत वाचावं। दुपारी सर्वांनी एकत्र सुग्रास अन्नाचं भोजन करावं आणि दिवस आनंदात घालवा, म्हणजे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देईल। सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळदी कुंकू अक्षता अर्पण करा आणि नंतर गुढी उतरवा। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन गोष्टींना प्रारंभ करू शकता। तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर हा दिवस उत्तम आहे। तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा हा दिवस उत्तम आहे। तुम्हाला नवीन कार खरेदी करायची आहे किंवा कुठल्याही नवीन गोष्टी करायच्या आहेत तर या दिवशी तुम्हाला कुठलाही मुहूर्ताची वेळ बघायची गरज नाही। हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त आहे, त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कुठलं ना कुठलं तरी चांगलं काम नक्कीच सुरू करा। गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।